हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काय मग कोणकोणती स्वप्न पाहिलीत? मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना, स्वप्न कशी पाहिली पाहिजेत, कशी स्वप्न असली पाहिजेत, त्यांची दिशा कशी असली पाहिजे, हे आपलं थोडक्यात झालेलं होतं. व्हिडिओ ऐकला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता आपण स्वप्न ही जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, व्याख्या आहे, कशी असायला हवी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. आता स्वप्न पाहत असताना आपली स्वप्न ही प्रगतीच्या दृष्टीने असली पाहिजेत, हे आपण अभ्यासलेलं आहे. आता याच्या पुढे काय सांगायचं आहे लेखकांना, तर बघा दुसरा पॅरेग्राफ येतोय. पुस्तकं सगळ्यांनी ठेवायची आहेत समोर. आहेत सगळ्यांच्याकडे पुस्तकं असतील असं गृहीत धरते मी, असणारच आहेत. दुसरा पॅरेग्राफ सुरू होतोय आपला, पान नंबर 2 आहे. सुरुवात करते मी. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात, नाधड इकडे नाधड तिकडे, अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती असे म्हणत असावेत. बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दांशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे लेखकांनी काय सांगितले बघा, पहिल्यांदा काय सांगितले की स्वप्न पाहिली पाहिजेत. काही लोक काय म्हणतात की स्वप्न पाहावीत, स्वप्नाशिवाय प्रगती होत नाही, तर काही लोक स्वप्नांना तुच्छ लेखतात. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि लेखकांचं पुढे मत काय आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. स्वप्न आपल्याला समृद्ध बनवतात, पण ही स्वप्न बघण्यासाठी मन कसं असलं पाहिजे? संवेदनशील असलं पाहिजे. संवेदनशील म्हणजे, संवेदनशील या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्या मनाला संवेदना आहेत, भावना कळतात असं मन. म्हणजे आपल्याला इमोशन असतात की नाही, इमोशन हा शब्द तुम्हाला फार माहीत असेल, होय की नाही? इमोशन ज्या माणसाला कळतात, सुख कशात आहे, दुःख कशात आहे, चांगलं काय, वाईट काय, ह्या गोष्टींचा जे मन विचार करतं, प्रगती म्हणजे काय, अधोगती म्हणजे काय, ह्या गोष्टी ज्या मनाला कळतात, आणि हे कळणं म्हणजेच मन कसं आहे? संवेदनशील. आपल्याला कसं, आपली त्वचा आहे, स्किन आहे की नाही, स्किन आपल्याला चिमटा बसला, काहीतरी टोचलं तर जाणीव होते की नाही आपल्याला, म्हणजे आपली स्किन कशी असते? संवेदनशील असते. आणि ज्याला असं काहीच जाणीव होत नाही ती स्किन कशी असते? संवेदनशील नसते, काहीच कळत नाही आहे, चांगलं वाईट कुठल्याच गोष्टी कळत नाहीत. अशा पद्धतीनं मनसुद्धा संवेदनशील असलं पाहिजे. आणि ज्याचं मन संवेदनशील असतं त्यालाच स्वप्नांचा अर्थ कळू शकतो. आणि स्वप्न पाहण्यासाठी मन मात्र संवेदनशील असावं लागतं. कारण ज्यांच्याकडं कसं मन असायला पाहिजे? तीव्र संवेदनशील मन असायला हवं. ते मन जर असेल तर स्वप्नपूर्तीसाठी त्या व्यक्ती वाटेल ते प्रयत्न करत असतात, हो की नाही? तुमच्याकडे आहे की नाही जाणीव, अभ्यास करण्याची जाणीव असणं, पास होण्याची जाणीव असणं, म्हणजे तुम्ही चांगला विचार करता की नाही? पास होण्यासाठी चांगले विचार येणं म्हणजे काय आहे? मन संवेदनशील आहे तुमचं. ज्याला वाटतच नाही की आपण पुढे काय करायचं आहे, पास व्हायचं आहे की नाही, असं न वाटणं म्हणजे प्रगतीचं लक्षण नसणं. पण तुम्हाला प्रत्येकाला वाटतं, मला माहिती आहे की तुम्हाला पुढच्या वर्गात जायचं आहे, पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, आणि ही जाणीव असणंच म्हणजे मन संवेदनशील असणं. आणि अशी मन संवेदनशील असतील तरच आपण प्रगती करू शकतो. आणि स्वप्न बघण्यासाठी, प्रगती करण्यासाठी मन मात्र संवेदनशील असावं लागतं. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं मात्र कशी असतात?
अधांतरी तरंगत असतात. म्हणजे धड इकडे ना तिकडे, काय करावं कधी कळत नाही, कधी निर्णय घ्यायचं कळत नाही, आपण काय करायचं आहे, पुढे जाऊन आपण काय करणार आहोत, हे कुठलीही गोष्ट ते ठरवत नाहीत. म्हणजे कशातच नसतात ते. त्यांना कुठेच काहीही कुठलाही विचार लक्षात येत नाही. अशी जी माणसं असतात, धड इकडची नसतात ना तिकडची, अशा पद्धतीनं ती मध्येच तरंगत असतात. म्हणजे त्यांना विचार करण्याची जी पात्रता असते कमी असते आणि ते विचार करू शकत नाहीत. पुढे जावं का मागे राहावं ही गोष्ट कळतच नाही आहे. अशा पद्धतीनं अशी जी लोकं असतात ती मध्येच अधांतरी तरंगत असतात. प्रगतीच्या दृष्टीने हे फार चुकीचं आहे. त्यासाठी मन ही संवेदनशील असावं लागतं. म्हणजे एखाद्याला कळतच नाही ना चूक काय बरोबर काय, चुकीचंच वागायचं. म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, आपल्याला जे हवं ते असं छान मिळालं पाहिजे, कष्ट तर नको. असे पण बरेच विद्यार्थी असतात, अभ्यास न करता पास व्हायला पाहिजे. हे कसं आहे, संवेदनाच नाहीत त्या मनाला, हो की नाही. असा विचार करणं म्हणजे कसं आहे की आपण मनाने खऱ्यापणाने प्रामाणिकपणाने विचार करीत नाही. आणि इथं असं जेव्हा होतं तेव्हा त्या मनाला संवेदनशीलता म्हणता येत नाही. अशा पद्धतीनं चुकीचे विचार जे असतात ते आपल्याला कधीही प्रगतीच्या दिशेने नेऊ शकत नाहीत. आणि अशी लोकं जे असतात ते यशापर्यंत पोहोचत नाहीत, ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत, मध्येच कुठंतरी लटकत बसतात. पण प्रगतीच्या दृष्टीने जे कष्ट करतात, प्रामाणिकपणे जे अभ्यास करतात, ती मुलं मात्र पुढे जातात की नाही. आणि अशा पद्धतीनं आपलेसुद्धा स्वप्न जी आहेत ती प्रामाणिक असायला हवीत, संवेदनशील असायला हवीत, मनापासून पाहिलेली असावी. नाहीतर आज एक स्वप्न पाहायचं आणि उद्या एक स्वप्न नवीनच पाहायचं. असं केलं तर काय होणार आहे, त्या स्वप्नांना अर्थ राहणार नाही. आणि तुम्ही जर रोज नवीन स्वप्न वेगवेगळी पाहायला लागलात तर तुमची प्रगती कशी होणार, तुम्ही कष्ट कसं करणार, अभ्यास कसा करणार. तर स्वप्नांची दिशा ही निश्चित असली पाहिजे. स्वप्नांची दिशा निश्चित असेल तर आपण जे कष्ट करतो ते योग्य दिशेने जात असतं. अशा पद्धतीनं स्वप्न पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी मन मात्र संवेदनशील असायलाच हवं. म्हणजे मनाने चुकीचा वाईट ह्या गोष्टींचा विचार केला असला पाहिजे. मग हे मन कुणाचं विचार करतं, तर ज्याचं मन संवेदनशील आहे तेच मन विचार करू शकतं. बघा कुठेपर्यंत आलेलं आहे. लेखकांनी पुढे काय सांगितलेलं आहे की आम्हाला स्वप्नांचा अर्थ कधी कळलाच नव्हता. आम्हाला स्वप्न म्हणजे काय, कशी असतात हे एवढाच छोटासा अर्थ माहीत होता. स्वप्न या शब्दांशी आमचा परिचय झाला होता. म्हणजे स्वप्न म्हणजे काय या शब्दाचा अर्थ सांगत असताना लेखक काय म्हणतात, तर रात्री झोपलं म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं. म्हणजे झोपेत कधी कधी आपण छान छान कुठेतरी बागेत असतो, फिरत असतो, छान फुलं पाहतो, छान हॉटेलमध्ये जातो, आपल्या आवडीचं जेवण खातो, असं स्वप्न पाहणं. आणि हे म्हणजे स्वप्न. आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे आपण रात्रीचे स्वप्न पाहतो की नाही, झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न जे पडतं ते काही खरं नसतं, कारण उठल्यानंतर ते पूर्णपणे विरून गेलेलं असतं, संपलेलं असतं. आणि अशी स्वप्न खरी नसतात असंही आपल्या घरात सांगत असतात. म्हणजे ही स्वप्न म्हणजे स्वप्न नाही आहेत, आपण रंगवलेल्या छान छान गोष्टी आहेत. आपण असं जागे असताना सुद्धा की नाही, मला असं पाहिजे, तसं पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, असे आपण विचार करतो की नाही. आणि ते विचार सतत करायला लागलो तर आपल्याला झोपेतसुद्धा तशी स्वप्न दिसून येतात. पण ही स्वप्न नाहीत आणि ही स्वप्न खरीही नाहीत असं लेखक म्हणतात. ते पुढं काय म्हणतात बघा. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. बघा, स्वप्न विकणारा माणूस. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशीम धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. शिवाय कुतूहलपण म्हणजे एक आश्चर्य, जाणून घ्यायची
एक उत्सुकता जी असायची ना, त्या माणसाला बघितलं, घोड्यावरून जो माणूस यायचा त्या माणसाला बघितलं की त्या माणसाबद्दल कुतूहल वाटायचं, आश्चर्य वाटायचं. त्याला समजून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी खूप धडपड असायची. अशा अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. कुतूहलाने म्हणजे आश्चर्याने बघायचो. म्हणजे काय असेल त्या गाठोड्यामध्ये, असं ते कुतूहल लहान मुलांच्या मध्ये असतं की नाही. एखादी गोष्ट झाकून ठेवली, काय असेल बाबा, काय असेल बाबा, अशा पद्धतीनं ते खूप टक लावून बघायचे, कुतूहलतेने बघायचे, काय असेल असा विचार करायचे. तर त्यांच्या गावामध्ये एक घोड्यावरून व्यक्ती यायचा आणि तो त्या घोड्याच्या पायांचा आवाज जो होता, टबडक टबडक असा जो आवाज होता, तो आवाज आला की आवाजाच्या दिशेने सगळी मुलं जे आहेत, गावकरी आहेत, ते सगळे जायचे. आणि तो घोडा जो आहे, तो घोडा बघण्याचे एक आकर्षण असायचंच. पण त्या घोड्यासोबत घोड्यावर बसणारा जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीचा जो पेहराव होता, कसं वर्णन केलेलं आहे बघा. मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. म्हणजे तो हसतमुखी होता, सतत छान असं स्माईल द्यायचा. आणि स्माईल देणारी माणसंही लहान मुलांना खूप आवडतात, तुम्हालासुद्धा आवडतात. आणि त्या व्यक्तीला बघणंही व्हायचं. आणि त्याचं एक वर्णन केलं आहे. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, कुर्ता म्हणजे वरचा शर्ट जो असतो, त्या पद्धतीनं. डोक्याला लाल पांढरा फेटा, डोक्यावर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा, गव्हाळ रंगाचा म्हणजे थोडक्यात मध्यम रंगाचा, सावळ्या रंगाचा, झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो. म्हणजे त्याच्यासोबत एक गाठोडं असायचं, ते घोड्याच्या पाठीवर नेहमी असायचं. आणि ते गाठोडं जे आहे, ते गाठोड्यामध्ये काय असेल असं आश्चर्याने आम्ही नेहमी पाहायचो. आणि हा माणूस जो होता अतिशय हसऱ्या स्वभावाचा होता. आणि तो घोड्यावर बसून येतानाच आम्ही घोड्याच्या आवाजाच्या दिशेने पळत जायचो. मग नेमकं काय होतं, हा माणूस कोण होता, कोणत्या प्रकारची स्वप्न विकत होता, हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा पुढे. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पारावर म्हणजे काय, तर गावामध्ये मोठी मोठी झाडं असतात, पिंपळाचं असतं, वडाचं झाड असतं की नाही. आणि त्याच्या बाजूने असा मोठा कट्टा बांधलेला असतो. आणि तिथे लोक गप्पा गोष्टी मारण्यासाठी जमा होत असतात. त्यालाच पारावर असं म्हटलं जातं. असा हा गावाच्या पिंपळाच्या पारावरती थांबायचा. म्हणजे तो रोज यायचा आणि पिंपळाच्या पारावरती येऊन बसायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा. आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्याभोवती माणसांचा गराडा पडे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्सांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच तिलखेचं बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. बघा वाक्यप्रचारालय, लोकांची मती कुंठित व्हायची. मती कुंठित होणे, मती कुंठित होणे म्हणजे काय, तर विचार प्रक्रिया थांबणे. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. संभ्रमात म्हणजे द्विधा मनस्थितीत. हे जे सांगतोय, हा घोड्यावर बसून येणारा माणूस जो आहे, ते जे सांगतोय ते खरं आहे की खोटं, अशी द्विधा मनस्थिती त्या लोकांची व्हायची आणि ते संभ्रमात पडायचे. अशा पद्धतीनं तो माणूस जो होता तो यायचा आणि निवांत पिंपळाच्या पारावरती थांबायचा. आणि लोखंडी कडी जिथं होती तिथे तो घोड्याला छान बांधायचा. आणि आपल्या मखमली गाठोडं जे होतं ते छान जवळ घेऊन चांबडी पिशवीमध्ये ते पाणी होतं, ते पाणी प्यायचं. आणि मग ऐटीत मस्तपैकी पारावरती बसायचा. आणि जेव्हा सगळी माणसं त्याच्याभोवती यायची, बसायची, तेव्हा खूप छान प्रवास मी कसा केला, मी काय काय पाहिलं आहे, मी कुठून कुठून फिरून आलो आहे,
किती डोंगर दऱ्या तुडवलेल्या आहेत, मी किती लांबचा प्रवास केलेला आहे, वेगवेगळे प्रदेश कशा पद्धतीनं पाहिले आहेत, कसे आहेत ते, असं वर्णन करून छान चित्र रंगवून तो सांगायचा. आणि प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं कशी आहेत, संस्कृती तिथली कशी आहे आणि संस्कृतीचा वारसा कशा पद्धतीने जपत असतात लोक, हे तो रंगवून छानपणे सांगायचा. आणि त्यामुळे काय असायचं, त्याच्याकडे खूप अनुभव आहे, तो खूप फिरतो, सगळीकडे फिरून येतो, त्यामुळे त्याच्याकडे खूप काही बोलण्यासारखं असायचं. त्यानं अनुभवलेलं जे समृद्ध विश्व असतं भरपूर, म्हणजे आपण जेव्हा बोलतो, खूप काही वाचन करतो, फिरतो आणि फिरण्यातून वाचनातून आपल्याकडे भरपूर काही समृद्ध असं ज्ञानसाठा उपलब्ध असतो आणि त्याच्या जोरावरती आपल्याला भरपूर काही बोलता येतं. आणि असाच हा माणूस जो होता तो खूप काही सांगायचा, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन यायचा, तो प्रदेश कसा आहे, कशा पद्धतीने लोक राहत असतात, त्या लोकांची संस्कृती कशी आहे, हे छानपणे तो सांगायचा. आणि वेगवेगळे असे किस्से रंगवून छान छान फुलवून सांगायचा की आपल्याला ऐकायलासुद्धा छान वाटायचं. ते ऐकताना सगळी लोक छान अशी रमून जायची, तल्लीन होऊन जायची. त्याचं ते भलतंच जे दिलखेचं बडबडणं आहे की नाही, दिलखेचं हा शब्द जो आलेला आहे की नाही, दिलखेचं म्हणजे मनाला वेधून घेणारं बोलणं जे असायचं, म्हणजे तो खूप छान असं रंगवून सांगायचा गोष्टी आणि वेगवेगळे किस्से सांगायचा. ते किस्से सांगतच प्रदेशाची माहिती द्यायचा, त्या लोकांची संस्कृती, त्या प्रदेशाची संस्कृती अतिशय छान समजावून सांगायचा. आणि त्या बोलण्यामध्ये लोक अगदी रममान व्हायचे, आपलं जे दुःख असेल ते पूर्णपणे विसरून जायचे. आणि अशा पद्धतीनं तो छान असं मनापासून गप्पा गोष्टी करायचा आणि लोकांना मनाला खेचून नेणारं असं त्याचं बोलणं होतं. म्हणून लोकसुद्धा त्याचं ते बोलणं जे आहे आवडीने ऐकायचे आणि धुंद गुंगवणं लोकांना भारी भारी आवडून जायचं. म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये लोक रममान व्हायचे आणि ऐकताना लोकांची मती खुंटीत व्हायची, म्हणजे विचार प्रक्रिया जी असते ती पूर्णपणे थांबत असते. अशा पद्धतीनं तो बोलत असे. आपण ऐकतोय ते खरं की खोटं, अशा या द्विधा मनस्थितीत लोक राहायची. एवढं छान तो बोलायचा आणि समजावून सांगायचा आणि विविध प्रदेशातील आपल्याकडे जे काही आहे तो अतिशय छानपणे सांगायचा. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. कधी कधी तो गाठोड्याला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मोठमोठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. म्हणजे बघा, तो एकतर त्या गावातला नव्हता आणि रोज आपला घोड्यावरून यायचा, त्या पिंपळाच्या झाडाभोवती पारावर बसायचा, छानपणे घोड्याला आपल्या बांधायचा आणि लोकांशी गप्पा गोष्टी करायचा. गप्पा गोष्टीतून वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती, संस्कृतीची ओळख तो आपल्या बोलण्यातून करून द्यायचा. आणि असं करतच गाठोड्यातून आणलेलं जे सगळं आहे, बदाम, काजू, किसमिस, सुपारी, वेलदोडे ह्या ज्या गोष्टी आहे तो विकण्याचा प्रयत्न करायचा, थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करायचा. लोकांना परवडणारं नसलं तरी लोक थोडं का होईना घ्यायचे, कारण त्याचा एवढा स्वभाव गोड असायचा, बोलका असायचा की लोक नको म्हणायला सुद्धा त्यांना बरं वाटायचं नाही आणि म्हणून लोक थोडं तरी त्याच्याकडून घ्यायचे. अशा पद्धतीनं त्याचा जो स्वभाव होता खूप छान बोलका होता आणि त्या बोलण्यातून लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून देत होता. आणि ती माहिती करून देत असताना त्या प्रदेशामध्ये जाऊन पोहोचावं अशा पद्धतीनं तो लोकांना तल्लीन करून सोडायचा. लोक त्याच्या बोलण्यामध्ये गुंग होऊन जायचे. त्या प्रदेशामधून जाऊन आलेल्याचा जो अनुभव आहे तो त्यांना मिळायचा. आणि अशा पद्धतीनं लोकांना आपलंसं करून घ्यायचं एक टेक्निक जे असतं ते त्यानं आजमावलेलं होतं. आणि तो छानपणे छोट्या छोट्या मुलांनासुद्धा मूठ खाऊ वाटायचा आणि त्या छोट्या मुलांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा आणि मुलंसुद्धा खूप आनंदाने खुश होऊन उड्या मारायची. अशा पद्धतीनं त्या घोड्यावर येणाऱ्या माणसाला
स्वप्न विकणारा माणूस कसं म्हणवलं गेलं, कसा तो स्वप्न विकणारा माणूस झाला, ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. बघा, तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. तरतरी पेरून जाणे, तरतरी पेरणे म्हणजे मन प्रसन्न होणे. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढे मग लोक त्याला सपनविक्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. बघा, रिझवून म्हणजे बोलवून, लोकांना आपल्या बोलण्यामध्ये बोलवायचा. बोलवायचा म्हणजे काय, फसवत नव्हता तो, तर आपल्या छान छान बोलण्यातून, वेगवेगळ्या माहितीतून लोकांना आपलंसं करून घ्यायचा. आणि आपलंसं करून आपण जे काही विकण्यासाठी आणलेलं आहे, सुकामेवा आणलेला असायचा, तो छानपणे विकायचा. म्हणजे स्वभाव, माणसाच्या स्वभावातून कसा माणूस आपल्या यशापर्यंत पोहोचतो, प्रगती करत असतो, प्रगती साधत असतो, हे छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोक तो निघून गेला की चर्चा करायचे. हा बडबड्या माणूस जो आहे तो जरा येऊन गेला की कसं मन प्रसन्न होतं, मनामध्ये एक नवीनच ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याला कामाला परत प्रेरणा निर्माण होते. असा हा माणूस थोडासा वेळ येऊन गेला तरी खूप छान वाटतं, अशी लोकांची चर्चा व्हायची. आणि तो जे काही सांगायचा, भरपूर काही सांगत होता, वेगवेगळ्या प्रदेशाची ओळख करून देत होता, संस्कृती स्पष्ट करून सांगत होता. अशा या गोष्टीतून आपल्याला काय, थोडा का वेळ होईना आपलं दुःख आहे जे ते विसरल्यासारखं व्हायचं आणि जगाची ओळख नवीन प्रकारे तो करून देत असे. आणि त्याच्या गोड गोड बोलण्यातून जसं काही एखादं स्वप्न जे आहे तो आपल्या डोळ्यामध्ये उतरवून जातोय. म्हणजे त्याच्या बोलण्याच्या माध्यमातून आपणच नवीन स्वप्न तयार करतोय, नवीन स्वप्न पाहतोय, अशी एक ऊर्जा त्याच्या बोलण्यातून प्राप्त व्हायची. आणि लोकांनासुद्धा खूप बरं वाटायचं. पुढे ते लोक मग त्याला काय नाव दिलं त्यांनी, सपनविक्या. म्हणजे तो लोकांच्या मनामध्ये स्वप्न निर्माण करायचा, अशा पद्धतीनं बोलायचा. म्हणजे त्याचं वर्णन, त्याचं बोलणं एवढं लागवी होतं, आवडीचं होतं, लोकांना आवडू लागला तो, त्याचं बोलणं आवडू लागलं आणि लोक नवीन नवीन स्वप्न बघू लागली. आणि म्हणून लोकांनी, त्या गावकऱ्यांनी त्याचं नावच पाडलं की स्वप्नविक्या, सपनविक्या म्हणून त्याला उद्देशून बोलू लागले. आणि त्यालासुद्धा त्याचं काही वाटेना, त्यालाही छान वाटायचं आणि तो सपनविक्या म्हणत होते. म्हणून तो छानपैकी गावात आल्यानंतर सपन घ्या सपन असं म्हणत आपला सुकामेवा छानपणे लोकांना बोलवून विकून निघून जायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यानं त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असते. आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांनी सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. वाक्य बघा परत. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेली. आम्ही सगळे गहिवरून गेलो. गहिवरून जाणे, मन भरून येणे.
काय बोलावं हे कोणालाच समजेना असंही स्वप्न असतं. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. बघा, पाठाचा शेवटचा पॅरेग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. तो स्वप्नविक्या जो माणूस होता, सपनविक्या माणूस जो होता, तो रोज यायचा आणि येता येता काय झालेलं आहे, अचानक तो यायचाच बंद झाला. महिना झालं, वर्ष झालं, तरी तो माणूस काही येईना. गावातली लोक वाट बघू लागली, त्याची खूप जाणीव होऊ लागली, पण तो माणूस काय यायचं नाव घेईना. मग एक दिवस काय झालं, अचानकच एक व्यक्ती त्या पारावरती येऊन बसलेला होता. गावकरी सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. त्यांना आश्चर्य वाटू लागलं की हा कोण माणूस आहे, आणि हुबेहूब त्या सपनविक्यासारखा हा माणूस दिसत होता. मग त्या गावकऱ्यांमध्ये सगळ्यात वृद्ध असे तात्या होते, आणि त्या तात्यांनीच पुढे जाऊन त्याला विचारलं, कोण रे बाबा तू कुठून आला आहेस? त्यावर त्यानं उत्तर दिलं की तुमच्या गावामध्ये जो सपनविक्या येत होता त्यांचा मी मुलगा आहे, आणि त्यांना आता गुडघेदुखीचा त्रास होतो आहे, त्यामुळे ते फिरत नाहीत. गावोगावी जाऊन वेगवेगळ्या तुम्हाला ज्या गप्पा गोष्टी सांगत असत, वेगवेगळी माहिती देत असत, ते आता ते जाऊ शकत नाहीत. आणि त्यांना हे खूप आवडायचं. सुकामेवा विकणं हे एक निमित्त होतं. म्हणजे सपनविक्या जो व्यक्ती होता, तो सुकामेवा विकण्यासाठी फिरत नसे, तर त्याला असं छान वाटायचं की आपल्या जवळचं ते ज्ञान आहे, जी माहिती आहे, लोकांना द्यावी, लोकांना ज्ञानानं समृद्ध करावं, असं त्याचं स्वप्न होतं. आणि म्हणूनच गावोगावी जाऊन लोकांना भरभरून ज्ञान द्यावं अशी त्यांची इच्छा होती, लोकांना समृद्ध बनावं, आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळत असते, आणि म्हणून ते गावोगावी जात असत. फक्त सुकामेवा विकणं हा उद्देश त्यांचा नव्हता. आणि मग त्यांचं हे स्वप्न जे आहे ते मी पूर्ण करायचं ठरवले आहे. मी वैद्यकीय परीक्षा पास झालेलो आहे, म्हणजे त्यांचा मुलगा जो आहे तो डॉक्टर झालेला आहे, आणि त्या सपनविक्या व्यक्तीचं स्वप्न जे आहे ते मी पूर्ण करणार आहे. मी सुद्धा तुमच्या गावात त्याचसाठी आलेलो आहे, आणि माझ्या बाबांचं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे. मी सुद्धा लोकांची सेवा करण्याचं ध्येय जे आहे ते पूर्ण करणार आहे, आणि हेच माझं स्वप्न आहे. माझ्या बाबांनी ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी वेगवेगळ्या विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यातून लोकांना समृद्ध बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्याच्यामध्ये खूप आनंद मिळायचा, आणि तोच वसा मी पुढे चालवणार आहे. मी सुद्धा लोकांची सेवा करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलेलो आहे. आणि ह्या त्याच्या सगळ्या बोलण्यानं, त्याचा जो आवाज आहे, त्याची बोलण्याची पद्धत आहे, हसणं जे आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहताना गावकऱ्यांना, लहान लहान मुलांना त्या सपनविक्याची खूप आठवण झाली आहे, आणि सगळ्यांचं मन जे आहे ते भरून आलेलं आहे. डोळ्यामध्ये अश्रू साठलेले आहेत. काय बोलावं हे लोकांना कळत नव्हतं. लोकांना आश्चर्य वाटलं की स्वप्न असतात, प्रत्येकजण स्वप्न पाहतो, आणि असंही स्वप्न असतं का? एखादा माणूस वेगवेगळी स्वप्न दुसऱ्यांसाठी स्वप्न पाहू शकतो, याचं खूप मोठं आश्चर्य त्यावेळेला गावातील लोकांना वाटलेलं आहे. आणि याच माध्यमातून लेखकाने अतिशय छान असा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे की आपल्यासाठी, स्वतःसाठी आपण स्वप्न पाहायचंच आहे, मोठं व्हायचंच आहे, पण आपण समाजाचं काहीतरी द्यायला लागतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी सुद्धा आपण काहीतरी कर्तव्य बजावलं पाहिजे, आणि त्या दृष्टीनं आपलं स्वप्न असलं पाहिजे. ही जी जाणीव आहे ती आपल्याला करून देण्याचा प्रयत्न या पाठाच्या माध्यमातून केलेली आहे. बघा मुलांनो, आपण हे स्वप्न पाहतोच की आपल्यालाही मोठं व्हायचं आहे, खूप खूप मोठं व्हायचं आहे, नाव मिळवायचं आहे, नाव कमवायचं आहे, आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे, पण त्याचबरोबर आपलं कर्तव्य एक आहे, आपण गावचा एक भाग आहे, समाजाचा एक घटक आहे, देशाचा एक नागरिक होणार आहे. तर या दृष्टीनं सुद्धा आपण समाजाचं, देशाचं काहीतरी देणं लागतो, आणि या दृष्टीने आपण एक छान असं स्वप्न पाहायचं आहे. ते स्वप्न तुम्ही आजपासून पाहायचं आहे, आणि त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही वाटचाल करायची आहे, हो की नाही? करायलाच हवी. छान स्वप्न जेव्हा आपण पाहतो, छान विचार करतो, तेव्हा
आपली प्रगती ही निश्चित असते. आणि ह्या सपनविक्याच्या मुलाप्रमाणे आपण सुद्धा खूप शिकायचं आहे, छान मोठी पदवी घ्यायची आहे, भरपूर शिक्षण करून लोकांची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक प्रकारची सेवा करणं, म्हणजेच हे स्वप्न समाजाच्या दृष्टीनं पूर्ण होण्याचं एक वेगळी दिशा आपल्याला मिळणार आहे. आणि असा आपण सुद्धा एक छान निर्णय आज घ्यायचा आहे या पाठाच्या माध्यमातून, बरोबर आहे की नाही. आपण सुद्धा मोठे होऊन समाजासाठी काहीतरी करणार आहोत, करेन असं स्वप्न काही पाहायला आज हरकत नाही. तुम्ही पाहालच, मला माहिती आहे, कारण तुम्ही छान विचार करता, छान स्वप्न पाहता आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करता. अशा पद्धतीनं हा पाठ आपला इथे संपलेला आहे. पाठ संपल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात स्वाध्याय अभ्यासणार आहोत. स्वाध्याय तुम्हीच सोडवायचा आहे. काही शंका असल्यास मला विचारायचे आहे. पाठ समजल्यानंतर पूर्णपणे स्वाध्याय सोडवायचा आहे आणि तो ग्रुपवरती पाठवायचा आहे. ओके. आणि हा पाठ समजल्यानंतर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.